सर्वेभ्य नमो नमः सुप्रभातम. मम नाम शिंद्यामुल अस्ति. लातूरमध्ये शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि. आता जे विद्यार्थी संस्कृत विषय हा शिकतात विद्यार्थी बंधू भगिनी त्यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. कारण तुम्ही संस्कृत हा विषय शिकता आणि संस्कृत हा विषय शिकणं हे कोणीही साध्या भोळ्या माणसाचं काम नाहीये. त्यासाठी आपल्याजवळ खूप मोठी बुद्धिमत्ता आवश्यक असते आणि आई वडील सुद्धा सुशिक्षित आणि जागरूक पालक असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच तुम्ही संस्कृत हा विषय शिकता. त्यामुळे तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि कुठल्याही परीक्षेमध्ये बोर्ड परीक्षा असो, स्टेट बोर्ड असो, सीबीएसई बोर्ड असो, संस्कृत विषय ज्या विद्यार्थ्यांचा असतो तेच विद्यार्थी जास्तीत जास्त पर्सेंटेज प्राप्त करत असतात. म्हणून तुमचं सगळ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. प्रतिज्ञा सादर करतोय आपल्या समोर. कारण उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील लक्षात येतं. आपले उच्चार व्यवस्थित स्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी काय केली पाहिजे, ध्यानात ठेवली पाहिजे. पहा ना, भारतो मम देशोऽयं भारतीयाश्च बांधवाः परानुरक्तिरस्मिन् मे देशेऽस्ति मम सर्वदा समृद्धा विविधाच्छास्य या देशस्य परम्पराः सन्ति ताः प्रतिमे नित्यमभिमानोन्नतं शिरः प्रयतिशे सदा चाहमासादयितुमर्हताम् येन तासां भविष्यामि श्रद्धायुक्तः पदानुगः सम्मानयेयं पितरो वयो ज्येष्ठान् गुरुंस्तथा सौजन्येनैव वर्तेय तथा सर्वैरहं सदा स्वकीयेन हि देशेन स्वदेशीयैश्च बान्धवैः एकान्तनिष्ठमाचारं प्रतिजानेहि सर्वथा एतेषामेव कल्याणे समुत्कर्षे तथैव च नूनं विनिहितं सर्वं सौख्यमात्यन्तिकं मम. धन्यवाद. म्हणजे श्लोक कुठलेही असो ते वाचन करत असताना आपल्याला संधियुक्तच वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा भाग समजून घेत असताना किंवा प्रश्नांची उत्तरं लिहित असताना गद्य असो पद्य असो संधी विग्रह करूनच उत्तर लिहायला पाहिजे. अन्वयार्थ सुद्धा. पण वाचन करताना मात्र संधियुक्तच पद्याचं आणि गद्याचं विग्रह करून धड्यानं, बरं का. तर असो, काही अडीअडचणी असतील संस्कृत संदर्भात तर आपण माझा मोबाईल नंबर आहे 98-220-95-760. त्याच्यावर आपण संपर्क करू शकता. त्याचबरोबर ऑफलाईन ऑनलाईन ट्युशन वगैरे लावण्याची इच्छा असेल तर त्यासाठीही आपण संपर्क करा. वर्ग कुठला का असेना, तुमचा अभ्यास कसा का असेना, तुम्हाला आउट ऑफ न्यायची जबाबदारी ही माझी आहे. का? कारण आम्ही असा प्रण घेतलेला आहे की आपल्या संपर्कातला प्रत्येक विद्यार्थी हा वर्गात शाळेत क्रमांक 1 वर असलाच पाहिजे. आणि एखादा विद्यार्थी सलग 3 वर्ष राहून सुद्धा जर आउट ऑफ पर्यंत पोहोचला नाही तर त्याला प्रत्येक एका कमी गुणाला मी 1000 रुपये रिटर्न देणार. एक साधारणतः 10,000 फीस असेल तर 10 मार्क कमी असतील त्याला तर आम्ही 10,000 रुपये त्याला वापस देणार. पण असा अद्यापर्यंत 17-18 वर्षामध्ये कधी प्रसंग आला नाही. का? कारण शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून अनेक शाळातील प्रश्नपत्रिका आम्ही सोडवून घेतो. पाठांतर, लिखाण वगैरे खूप छानपैकी एक विद्यार्थ्याला प्रोत्साहित हसत खेळत संस्कृत शिकवून आम्ही त्याला परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही आमचं सौभाग्य समजतो की हे गुणी लेकरं आमच्याकडे ट्युशनला येतात. असो, धन्यवाद.